100 लोकांच्या मागं त्यांना आपला एक प्रतिनिधी निवडा आणि तो नगरसेवकाचा मदतनीस म्हणून काम करेल. म्हणजे जर ते 25 घरं 100 लोक म्हणजे 25 घरं पकडा, एक 25 घराचा ब्लॉक, त्या 25 घराच्या ब्लॉकचा एक प्रतिनिधी जे ते 25 घरं मिळूनच निवडाल. त्या 25 घराचा मग सगळा कारभार त्याच्याकडे राहील. पाण्याची व्यवस्था तोच करेल, जे त्याच्याकडे प्रॉब्लेम आहे, जे काय प्रॉब्लेम आहे तोच सॉल्व्ह करेल. फक्त नगरसेवकांनी त्याला ऑथॉरिटी द्यावी का बाबा तू ह्या लोकांचा प्रतिनिधी आहे, तुला ऑथॉरिटी आहे, मी जर पाण्याची व्यवस्था करून देईन, सगळी व्यवस्था तो पाहिजे. म्हणजे नगरसेवक कोणी स्पेशल नेमणार नाही, तुम्ही निवडा. तुम्ही स्वतः 25 घरं मिळून एक जण निवडा आणि तो त्या नगरसेवकाला सोपवा का हा प्रतिनिधी आमचा. आणि मग जेव्हा हिशोबाची गोष्ट येईल तर नगरसेवक ते जे 100 लोक राहील त्या 100 लोकांना व्यवस्थित हिशोब देईल. या सर या 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 सामाजिक जाणीव असलेला बहुतेक हा पहिलाच माणूस आहे. टाळा होऊ द्या कारण आतापर्यंत जेवढे झोपले लोक आहेत ते अजून आले नाही. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा सिद्धी दादारावजी ढोबळे ते सुद्धा उमेदवार आहे, त्यांनी मंचकावर यावं. आणि त्यांचा मगाशीच नंबर होता की त्यांना या कार्यक्रमासंदर्भामध्ये आपली संकल्पना या प्रभागासंदर्भामध्ये मांडावीशी विनंती करतो. तुम्हाला नवल वाटत असेल का मी कसं का उभा वगैरे काहीतरी असं ना, आणि हा असा अर्धा नंगा वगैरे ना, काय नाही. आज काही सण बिन नाही, काय दिवाळी नाही, काय दसरा नाही, एक साधीशी मीटिंग आहे. जेवढे लोक उभे आहेत इथं इलेक्शनसाठी ते सगळे. मग मलाही मी विचार केला, म्हटलं आपणही इलेक्शनला उभं व्हावं. म्हणजे अफवा असेल बहुतेक माहीत नाही, पण पैसा खूप खाता येतो नगरसेवक बनल्यावर असं कोणतरी मला सांगितलं, म्हणून मी बिंदास्त उभं झालो. म्हटलं साला भेटा का पैसा भुगतात उभं व्हाल कोणता टेन्शन आहे. मला असं म्हणून म्हटलं अफवा असेल बहुतेक मला माहीत नाही. कोणतरी म्हणे प्रत्येक टँकर मागे 100 रुपये भेटते. म्हटलं साला रोजचे किती टँकर. म्हणून मग एक वेळा विचार केला, म्हटलं त्याला हात आदलून भाऊ फरक कोणता पडत आहे. म्हणून उभा झालो. बाकी आपलं काही विशेष असं नाही. पण मग साला थोडंसं वाटलं नंतर का म्हटलं नाही एवढा पैसा जर झाला तर मी पागल होऊन जाईन पैसा करता. मग विचार केला, म्हटलं पैसा नुसती पैशाच जर गरज असेल तर मग व्हायला पाहिजे उभं, नाही तर मग काही गरज नाही. हे लोक आपल्यातूनच जातात. जेवढे नगरसेवक बनले ते आपल्यातूनच गेले, मग मोठे झाले, पैसा कमवला. तुम्ही वोट नेमकं कोणत्या कारणासाठी करता मला कळत नाही. तुम्ही म्हणजे एकदा एकाला निवडून देता, मग तो पैसा खात मोठा होतो. म्हणजे असं तर नाही का तुम्ही म्हणजे एका आपल्या नगरातला एक माणूस श्रीमंत झाला पाहिजे म्हणून वोट देता. नाही, बरं आहे. असं असेल तर प्लीज मला वोट करा. प्लीज मला वोट करा. मी खरं सांगतो पूर्ण इमानदारीने एवढा श्रीमंत होईल का तुम्हाला त्याला गर्व वाटेल का क्षितिज ढोबळे कसं बा बिंदास एकदम. पण विचार केला, म्हटलं हा पैसा जो नगरसेवक म्हणून मी खाईन तो कोणाचा आहे. तो बहुतेक तुमचाच आहे, तुमचाच पैसा आहे. सगळ्याच्या खिशातून गेला पण माहीत नाही झालं. आमची परिस्थिती एवढी वाईट आहे. त्या गाई एखादा गोठा राहते गोठा, तर त्या गोठ्यात कसं गाई त्यानं पाळल्या तर त्या तिथं म्हणजे तसं काम आहे आमचं. आम्हाला तो NIT गाभण करून जाते आणि सालं कॉर्पोरेशन दोवाचं काम करते. चारा टाकासाठी नगरसेवक ठेवले आहे, पण हा चाराचा पैसा ते खाते. रक्त निघतपर्यंत दोवते, पण साला त्रास किती झाला तरी आपल्याला काही फरक पडत नाही. कारण आपण विचार करतो जावजांना दूध नाही निघत आहे, रक्त निघत आहे. म्हणून मग म्हटलं आता आपण काहीतरी करायला पाहिजे. थोडंसं वाटलं मनात काहीतरी करायला पाहिजे. एकदा नगरसेवकाच्या हातात सत्ता गेली का तो 5 वर्ष तुम्हाला दोत आहे. 5 वर्ष का करून घेता तुम्ही? काहीच नाही करू शकत. नगरसेवक एक वेळा निवडून आला, तुम्ही काही करू शकत नाही. एवढे बिकट आहे तुम्ही लोक. म्हणजे एक वोट देऊन तुम्ही निवडून देता, पण त्याच्यानंतर काहीच नाही. त्याच्यानंतर तो राजा, तुम्ही भिकारी. अण्णा हजारे काय म्हणते, जनता तो राजा आहे.
पण तुम्ही शेवटी तसंच. कारण त्याची दरबारी जाऊन रोज नाक घासा, साहेब 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 करा, 5 वर्षानंतर दुसरा येते तोही तेच करते. काही अर्थ नाही, नुसतं हे असंच चालत राहणार आहे जोपर्यंत तुमच्या हातात सत्ता येत नाही तोपर्यंत. इथं जेवढे लोक बसले आहेत त्यांना हा अधिकार पाहिजे का जर नगरसेवक बेकार आहे त्याला केव्हाही काढून फेकायचा अधिकार जोपर्यंत तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. कारण एक वेळ निवडून दिल्यानंतर 5 वर्ष तो अमर झाला, अमर. 5 वर्षासाठी नगरसेवक अमर. त्याला कोणी हात लावू शकत नाही, फक्त यमदेव. जर तो मेला नगरसेवक तर बदली, नाही तर मग त्यानं राजीनामा दिला तर. जर त्यानं राजीनामा दिला तर तो मग तुम्ही बदलू शकता, अदरवाईज नाही बदलू शकत. 5 वर्ष तो तुमच्यावर राज्य करत राहील. त्याच्यानंतर तुम्ही विचार करता का नाही ना हा बेकार होता, यानं हे केलं, अमुक केलं, ढमुक केलं, मग दुसरा निवडून देता, तोही तेच करते. 5 वर्ष तुमच्यावर राज्य. जर तुमच्या हातात अशी सत्ता आली, असा पॉवर आला, त्या नगरसेवकाला हे अमरत्व जर तुम्ही त्याच्यातून काढून घेतलं तर किती फायद्याचं होईल. जर नगरसेवकाला गॅरंटीच नाही राहिली का तो 5 वर्ष राज्य करल, तर तुमच्या हातात ताकद येऊ शकते. तर मग मी विचार करत करत इथपर्यंत आलो, म्हटलं असं तुमच्या हातात ताकद येऊ शकते. म्हणून मी थोडासा उभा राहिलो, म्हटलं विचार केला, जर आता इथं जेवढे उमेदवार आहे ह्या लोकांना एक राजीनामा लिहिला, राजीनामा आयुक्ताच्या नावाने द्यावा लागतो सर, आयुक्ताच्या नावाने. तर आयुक्ताच्या नावाने जर राजीनामा बनवला आणि हा प्रत्येकाचा साईन करून घेऊन घेतला तुम्ही, तर होऊ शकते का हा राजीनामा तुमच्याकडे राहील. ज्या दिवशी तुमचा नगरसेवक चोरी करल त्या दिवशी हा राजीनामा आयुक्ताकडे नेऊन देऊन द्यायचा. साधं सोपं सरळ एकदम. नगरसेवक तुमचा 5 वर्षासाठी राहणार नाही, त्याची काही त्याला गॅरंटीच नाही, पण हे गॅरंटी कार्ड तुमच्यासाठी राहील. ज्या दिवशी तुमच्या नगरसेवकानं पैसे खाल्ले, ज्या दिवशी तुमच्या नगरसेवकानं कामं नाही केले, त्या दिवशी हा राजीनामा आयुक्ताकडे तुम्ही नेऊन द्या. म्हणजे हा नगरसेवक आपोआप खाल्ला. म्हणजे जो यमाला, जे यमदेवाला ताकद आहे ते तुमच्यात येईल. तर मग हे कसं प्रत्येकाला राजीनामा तर देऊ शकत नाही ना. हा राजीनामा साईन करून हा तू घे तू घे तू घे तू घे, साला दुसऱ्याच दिवशी कोणतरी राजीनामा नेऊन जातं त्याचा. तर मग विचार केला असं पॉसिबल नाही. पॉसिबिलिटी एकच आहे का जर समजा आपण 100 लोकांची एक टीम बनवली,